जी सोसायटी ओला आणि सुका कचरा जो आहे तो वेगळा करणार नाही, अशा सोसायटीचा कचरा इथून पुढे महापालिका उचलणार नाही, असे आदेश महापालिकेने दिलेत. खरं तर ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यामागे महापालिकेचे वेगवेगळे उद्देश आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुपर रुग्णालयाने एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्यासमोर मांडला आहे. या रुग्णालयातून जो ओला कचरा आहे आणि सुका कचरा आहे तो वेगळा केला गेला आहे आणि ओला कचऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी खत निर्मिती जी आहे ती होताना पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता जो ओला कचरा आहे म्हणजे या ओला कचऱ्यामध्ये एकूणच पालापाचोळा असेल किंवा भाजीपाला असेल, या रुग्णालयातला सगळा पालापाचोळा आहे किंवा भाजीपाला जो आहे तो या ठिकाणी या खड्ड्यामध्ये जमा केला जातो. कित्येक दिवस या खड्ड्यांमध्ये तो कचरा जो आहे तो मुरवला जातो आणि मुरवल्यानंतर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असे वेगवेगळे बॉक्स जे आहेत ते तयार केले आहेत. खरं तर हे बॉक्स सिमेंटचे तयार केले आहेत, मात्र या बॉक्समध्ये हा कचरा जो आहे तो साठवला जातो आणि साठवल्यानंतर या ठिकाणी खत निर्मिती जी आहे ती होते. या ठिकाणी आपण पाहू शकताय गांडूळ खत निर्मिती जी आहे ती महापालिकेकडून केली गेली आहे आणि सध्या आपण जर पाहिलं तर महापालिकेकडून एकूणच 18 ठिकाणी अशा पद्धतीनं गांडूळ खत निर्मिती जी आहे त्याची निर्मिती जी आहे ती केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओला आणि सुका कचरा जो आहे तो वेगळा काढला जातो. सुक्या कचऱ्यावर जी प्रोसेसिंग जी आहे ती प्रोसेसिंग केली जाते आणि त्याचबरोबर ओला कचरा जो आहे तो अशा पद्धतीनं वेगळा काढून तो सडवला जातो. सडवल्यानंतर या ठिकाणी भरल्यानंतर याच्यावरती खत निर्मिती जी आहे ती होते आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 18 ठिकाणी अशा पद्धतीनं खत निर्मिती जी आहे ती सुरू आहे. याच्या पुढेही 11 ठिकाणी अशाच पद्धतीनं प्रकल्प जो आहे तो महापालिका राबवणार आहे. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आहोत हा सगळ्यात पहिला महापालिकेचा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प जो आहे तो इतरही ठिकाणी आता महापालिका राबवणार आहे. कॅमेरामॅन अनिल गुरोसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई. ओला कचरा वेगळा केल्यानंतर त्याची खत निर्मिती कशा पद्धतीनं करता येईल हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आस्था महिला बचत गट जे आहेत त्या महापालिकेच्या संलग्न आहेत आणि त्यांच्याकडूनच खरं तर अशा पद्धतीनं खत निर्मितीचा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू आहे. आपल्यासोबत ते स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की महापालिकेचे प्रकल्प कशा पद्धतीनं राबवतात. आता इथे आपलं कॅन्टीन आहे, 2 कॅन्टीन आहे. इथे 2000 पेशंटचं जेवण बनतं. त्याच्यामध्ये पहिला जो कचरा आहे तो आपला इथे एका आपण हे केलेलं आहे, खड्डा केला आहे आणि त्याच्यामध्ये तो कचरा येतो. त्याच्यानंतर आपले जे 3 पिट्स बनलेले आहेत त्या 3 पिट्समध्ये आपला हा कचरा इथे येतो आणि ह्या कचऱ्यावरती रोजची प्रोसेस होते आणि त्यातून या प्रकारचं हे आपलं जर बघताय तर ह्या प्रकारचं खत तयार होतं. हे या प्रकारचं खत आहे. रोज काय काय प्रोसेस याच्यामध्ये असते, म्हणजे एकूणच काय काय प्रोसेस यात करावी लागते? रोज वेगवेगळ्या प्रोसेस असतात. पहिल्यांदा आपण याचा एक बेस भरलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण गांडूळं सोडतो आणि ती गांडूळं सोडल्यानंतर जो रोजचा काही कचरा येतो आपला तो रोजचा कचरा याच्यामध्ये टाकतो आणि मग गांडूळं जी आहेत ती हा जो कुजलेला कचरा आहे तो खातात आणि तो खाऊन ह्या प्रकारचं कास्टिंग करतात. आता ह्या कचऱ्यामध्ये आपण जो कुक फूड आहे म्हणजे शिजलेलं उष्टखरकट अन्न आहे ते टाकत नाही आणि नॉनव्हेज टाकत नाही. जो काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे आपला तो सगळा ऑर्गॅनिक वेस्ट आपण याच्यामध्ये टाकतो. बोरिवली, malaड, कांदिवली, गोरेगाव, अंधेरी, ईस्ट, वेस्ट आणि कुपर हॉस्पिटल आमचे हे प्रोजेक्ट चालू आहेत आणि हे सगळे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत चालू आहेत. म्हणजे आत्ता सध्या मुंबईमध्ये सुरू आहेत, काही ठिकाणी सुरू आहेत, काही ठिकाणी अजून सुरू झाले नाही आहेत. तर सोसायटी असतील किंवा रहिवासी घरं असतील या ठिकाणी देखील अशा पद्धतीने सुरू होणार आहे पुढे किंवा फायदा होईल याचा? हो, नक्कीच फायदा होणार याचा आणि बऱ्याचशा सोसायटी आता आम्हाला अप्रोच होत आहेत आणि त्यांनाही हे खत प्रकल्प जेव्हा आमच्याकडे व्हिजिट देऊन जातात, बघतात, त्यांना खरंच ते मनापासून आवडतात आणि ते याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, ते करायला आता रेडी आहेत. म्हणजे त्यांची आता लोकांची मानसिकता बदलती आहे, स्वतःहून पुढाकार घेत आहेत की आम्हाला खत निर्मिती करायची आहे, आम्हाला आमच्या सोसायटीचा कचरा सोसायटीमध्येच आम्हाला जिरवायचा आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, महापालिकेनं सुका कचरा आणि ओला कचरा ज्या सोसायटी वेगळा करणार नाहीत अशांचा कचरा उचलणार नाही 2 ऑक्टोबरपासून हे आदेश दिले, तर ह्यामागे काय उद्देश महापालिकेचा नेमका आहे? मुख्यतः आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये जे शपणभूमी आहेत म्हणजे डम्पिंग ग्राउंड्स आहेत त्याची कॅपॅसिटी पूर्ण झालेली आहे. तर मुंबईतला कचरा कुठं टाकायचा हा जो प्रश्न आहे तर त्या अनुषंगाने मुंबईतला कचरा जर कमी करत असेल तर कचऱ्यामधला जो सुक्या कचऱ्याचं जे प्रमाण आहे ते वेगळं जर करता आलं तर 30 ते 40% कचरा कमी होऊ शकेल. दुसरा भाग जो आहे जो ओला कचरा आपल्याकडे असतो त्या ओल्या कचऱ्यापासून आपण जर खत निर्मिती केली आता डिसेंट्रलाइज पद्धतीने म्हणजे डम्पिंग ग्राउंडची क्षमता पूर्ण होत आलेली आहे तर सोसायट्यांच्या आवारामध्ये जागा असते तर त्या आवारामध्ये समजा त्यांनी चालू केलं. जसं आता आपण कुपर रुग्णालयाच्या आवारामध्ये आहोत तर कुपर रुग्णालयामध्ये निर्माण होणारा ओला कचरा म्हणजे भाजीपाल्यांचा कचरा वगैरे झाडपाल्याचा कचरा जो आहे तर त्याची प्रोसेस ह्या ठिकाणी लोक करतात.
त्यामुळे एवढा कचरा पर दिवशी म्हणजे 150-200 किलो कचरा जो डम्पिंग ग्राउंडला जाणारा तो कमी झाला आणि इथे खत तयार झालं आणि खत झाडाखाली मिळालं. अशा पद्धतीची कल्पना या ठिकाणी अपेक्षित आहे राबवण्यात यावी. दुसरा गोष्ट कसं आहे, आता नियम आहे, महापालिकेने निर्णय घेतलेला आहे MHW 2016च्या अनुषंगाने की जे बल्क जनरेटर आहेत म्हणजे 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणारे जे आस्थापन आहेत जसं मॉल आहेत किंवा हॉटेल्स आहेत किंवा मोठे मोठे बल्क जनरेटर आहेत तर त्यांनी त्यांचा कचरा जो आहे तो वेगळा करायचा आणि त्याची प्रोसेस त्यांनी ती करायची. 2 ऑक्टोबरपासून इतर ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांचा सुका आणि ओला कचरा वेगळा केला असेल तर सुक्या कचऱ्यासाठी मुंबई महापालिकेचं वाहन त्या सोसायट्यापर्यंत येणार आहे. त्या सोसायटीची लिस्टमध्ये नाव असेल, आमचं टेम्पो सिस्टम दिलेली असेल तर त्याच्यामध्ये कलेक्ट केलं जाणार आहे आणि ओला कचरा असेल तर सेपरेट जमा केला जाणार. पण मिक्स कचरा याच्यापुढे मुंबई महापालिका घेणार नाही अशा प्रकारचं मुंबई महापालिका प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे. लोकांनी सॅग्रिगेशन करणं चालू केलेलं आहे. आता येणाऱ्या आपण काळामध्ये जर बघितलं आता एंडपर्यंत बघितलं असेल तर निश्चितपणे म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत आमचा कचरा आणखी म्हणजे 6,200 मेट्रिक टन एवढा आम्ही कमी करणार आहे एवढी आम्हाला आता खात्री वाटते आणि लोकांचा सहभाग त्यामध्ये आणि रिस्पॉन्स त्यामध्ये आम्हाला मिळालेला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीनं एक नाविन्यपूर्ण असा गांडूळ खत प्रकल्पाचं डिझाईन आम्ही तयार करण्यात आलेलं आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा चर्चा केली सोसायटी आणि लोकांशी चर्चा केली तर लक्षात आलं की गांडूळ खत प्रकल्प किंवा इतर खत प्रकल्प ह्याला वास येतो मोठ्या प्रमाणामध्ये किंवा ते ऑपरेशन सिस्टीममध्ये काही गडबड झाली की त्याच्यावरून आपापसामध्ये भांडणं होतात. तर काय करता येईल याच्यावरती आम्ही विचार केला आणि विचार करण्याचं एक नवीन मॉडेल जे आणलं त्याच्यामध्ये आपण हे इथे बघाल हे गांडूळ खत प्रकल्प आहे. ह्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आम्ही तयार केलेले आहेत आणि ह्या 3 कंपार्टमेंटमध्ये डिझाईन करताना आपण जर बघितलं असेल तर त्याची उंची जी आहे ह्या पीठची ही साधारण 2.5 फुटाची ठेवलेली आहे आणि त्या 2.5 फुटातली जी खालची 1 फुटाची जी भाग असेल ह्या 1 फुटाच्या भागामध्ये पूर्ण थ्रू आऊट मधल्या पार्टिशनला आम्ही होल ठेवलेले आहेत संपूर्ण त्याने. गांडुळांची जे आपण जर अभ्यास केला असेल त्याचा राहणीमान बघितलं असेल किंवा त्याचा टोटल अभ्यासात लक्षात आलं की जिथे ओलावा असतो त्या ठिकाणी ती गांडूळ जातात आणि त्याच्यामुळे उद्या सकाळी जर खत तयार झालं असेल तर खताचं पाणी आम्ही बंद केलं की पाण्याची लेवल खाली जाते आणि त्याच्यानंतर ते गांडूळ खालच्या ह्या 1 फुटाच्या लेअरला सेट होतात आणि ते दुसऱ्या कंपार्टमेंट आतमध्ये जातात. म्हणजे गांडूळ खत काढताना गांडूळ चालण्याची गरज नाही काय नाही अशा प्रकारचा हा एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट केला आहे. दुसरी बाग जरी गांडुळांचा अभ्यास करता लक्षात आलं की गांडूळ हे धारेने चढतात आणि धारेने चढताना ते बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आम्ही काय केलं ह्याला वरच्या साईडला व्हेंटिलेशनसाठी होल दिले आहेत आणि प्लस आपण त्याच्यातून वरती ते धारेने चढत असताना त्या भागातून ते दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊ शकतात. अशा प्रकारची प्रोसेस याच्यामध्ये केली. तिसरा भाग आपण ह्याच्यामध्ये बघितला असेल तर ह्याला आपण जाळ्या लावलेल्या आहेत, वरती झडपं लावलेली आहे की जेणेकरून उंदीर घुशी वगैरे कोणी जाणार नाही, पक्षी वगैरे आतमध्ये जाणार नाहीत की ज्यामुळे गांडूळ खाणार नाहीत किंवा काही इजा होणार नाही अशा प्रकारचं केलं आहे. चौथी गोष्ट जी आहे की आतमध्ये खत प्रकल्प खत चालू असताना इरिगेशन पाहिजे चांगल्या पद्धतीने. तर इरिगेशनसाठी बाजूला पण असे नॉच केलेले असे पूर्ण असे ग्रू केलेले आहेत संपूर्ण याला. त्यामुळे आतमध्ये हीट तयार झाली किंवा वायू गॅस जे तयार होतात ते साईडच्या बाजूने संपूर्ण ऑटोमॅटिकली बाहेर जातील आणि त्यामुळे एरिएशन चांगलं असेल आणि जर गांडुळांसाठी जर चांगली मोमेंट असेल पाणी जास्त झालं असेल तर वर्मी वॉश करण्यासाठी आपण ह्या साईडला बघितलं असेल इकडे कोपऱ्या साईडला इथे हे दिलेलं आहे पाईप दिलेलं आहे. ह्या पाईपच्या माध्यमातून आपण बघितलं असतं तर इथं वर्मी वॉश इथे काढला जातो. त्यामुळे जास्त पाणी जरी झालं असेल तर ते वर्मी वॉशच्या माध्यमातून ह्या ठिकाणी थेंब जमा होतं आणि हे वर्मी वॉश हे झाडांसाठी उत्तम न्यूट्रिशन म्हणून वापरता येतं. कॅमेरामॅन अनिल गुरोसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई. मालाड पूर्व इथे असलेल्या महेंद्रनगर कैलासचंद्र सोसायटीतील रहिवासी गेल्या वर्षीपासूनच ओला आणि सुका कचरा जो आहे तो वेगळा करतात. तर महापालिकेने जरी आत्ताही आदेश दिले असले तरी मात्र या सोसायटीकडून गेल्या वर्षीपासूनच हा उपक्रम सुरू आहे. ओला आणि सुका कचरा हा प्रत्येक घराघरामध्ये वेगळा केला जातो. आपल्यासोबत या सगळ्या महिला आहेत, रहिवासी आहेत या ठिकाणच्या. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, सगळ्यात आधी सुरुवात कशी झाली याची? जून 2016 यामध्ये जेव्हा आमचे जे नगरसेवक होते तर त्यांनी अशी योजना आणली की आपण सुका कचरा वेगळा ठेवूया आणि ओला कचरा वेगळा ठेवूया. त्यासाठी आम्हाला सोसायटीमध्ये 2 डबे प्रत्येकाला देण्यात आले, निळा डबा आणि हिरवा डबा. निळ्या डब्यामध्ये सुका कचरा ठेवत होतो आणि हिरव्या डब्यामध्ये आम्ही ओला कचरा पण प्रथम सुरुवातीला खूपच त्रास झाला कारण अशी सवयच नव्हती अजिबात की पण ॲक्च्युली ह्या मुलांमुळे ती सवय लागली कारण हल्ली शाळांमधून
असं सांगण्यात येतं. म्हणजे मुलं आम्हाला सांगायची की मम्मा ह्याच्यामध्ये निळ्या ह्याच्यामध्ये हे टाकायचं आहे सुका कचरा आणि हिरव्या डब्यामध्ये ओला कचरा. असं करत करत ती सुरुवात झाली आणि ते आम्ही आता राबवतोय आणि एकदम यशस्वीरित्या आमची कॉलनी हे पार पाडते. सुरुवातीला नक्कीच कठीण आहे, कारण कुठलीही नवीन गोष्ट राबवायची म्हणजे ती एवढ्या सहजरित्या होत नाही. त्यामुळे थोडा वेळ गेला आम्हाला प्रत्येकाला जाऊन सांगणं की काय आहे, कसं आहे आणि का हवं, हे आपल्याच चांगल्यासाठी हे समजावून देता यावं लागलं, सांगता यावं लागलं की ही गोष्ट ह्याच्यात घालायची, ही गोष्ट त्याच्यात घालायची आणि कशाला. बरं, एकाने विरोधही आले की नाही म्हणजे आम्हाला हा त्रास होईल, तो त्रास होईल. म्हणजे थोडे काय त्रास आहे, मग आपल्याला त्याची सवय होईल. आणि तसं म्हटल्याप्रमाणे आमच्या कचऱ्यावाल्यांना पण आम्हाला समजावं लागलं की त्यांनाही 2 घेऊन यायचं. आमच्याकडे लिफ्ट नाही आहे बिल्डिंगमध्ये, त्यामुळे 2-2 डबे घेऊन या हे घ्या. त्यांनाही थोड्या सुरुवातीला त्यांनी हे रिजेक्शन दाखवलं, पण नंतर प्रत्येकानेच खूप छान रीते सपोर्ट करत गेलो आणि आम्ही अजूनही हे चांगल्या प्रकारे तो राबवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला जेव्हा ही संकल्पना आली त्यावेळेला लोकांचा असा समज होता की जरी सुका आणि ओला कचरा आपण वेगवेगळा दिला तरी शेवटाला तो जाऊन एकत्रच मिक्स होतोय, तर मग इथून आम्ही हे सगळं करण्यामागे काय अर्थ आहे. पण नंतर मग जसं माझ्या ह्या मैत्रिणी म्हणाल्या की लोकांना सांगण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा खूप वेळ गेला, पण नंतर मग केल्यानंतर आता त्याचे आम्हाला जे रिझल्ट्स येत आहेत त्याच्यामध्ये आता खतं निर्माण होत आहेत. म्हणजे ती खतंसुद्धा आपल्याला इथल्या आमच्या सोसायटीमध्ये हिरवळ इतक्या प्रमाणात आहे की आम्हाला आता बाहेर जाऊन ह्याच्यासाठी जे मेंटेनन्स आहे तो वेगळा करायची गरज वाटत नाही. आता ह्याची जी आपण सांगू शकतो की लोकांना माहिती असणं हे कर्णोपकरणी सगळ्यांना आता कळलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी सोसायट्यांमध्ये हे उपक्रम चालवले जात आहेत. ज्या सोसायटीमध्ये चालवलं जात नाही आहे त्यांना तुम्ही आवाहन कराल का की अशा पद्धतीनं कचरा वेगळा केला जावा? हो, नक्की, अगदी. मला वाटतं हे आव्हान सगळ्यांनाच करायला हवं. आजच्या दिवसाची ती गरज राहिलेली आहे. त्या कारण कचऱ्या वाढल्या, डम्पिंग ग्राउंडमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात आपण आज दररोज न्यूजमध्ये बघत असतो. तर आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण हे आव्हान प्रत्येकालाच करायला हवं की ओला कचरा, सुका कचरा ह्याचा आपण म्हणजे अगदी झिरो मॅनेजमेंट जे म्हणतो आपण त्या ह्याच्यावरती आपण यायला हवं, असे नक्कीच आव्हान करतो आम्ही सगळे. नक्कीच खरं तर डम्पिंग ग्राउंडची क्षमता जी आहे कचरा करण्याची ती आता संपलेली आहे आणि यामुळे महापालिकेनं ओला आणि सुका कचरा वेगळा करा असं प्रत्येक सोसायट्यांना सांगितलं आहे. मात्र असं असताना अनेक सोसायट्यांनी आत्तापर्यंत हे सुरू केलं नाही आहे. मात्र आपण जर एक वेगळं उदाहरण पाहिलं तर मालाड पूर्व इथे असलेल्या महेंद्रनगर कैलासचंद्र सोसायटीचं गेल्या वर्षीपासूनच ह्या सोसायटीकडून असा जो उपक्रम आहे तो राबवला जातो आहे आणि इतरही ज्या सोसायट्या आहेत मुंबईतल्या त्या सोसायटीसाठी खरं तर एक उत्तम उदाहरण ठरतं आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या थोडा आधी महापालिकेकडून असा रिक्वेस्ट आला की तुम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करायला पाहिजेत, कारण डम्पिंग ग्राउंड्स आता फार सगळे भरलेले आहेत. त्यामुळे सुका कचरा हा रियुजेबल आहे, तो इतर ठिकाणी वापरता येतो आणि ओला कचरा आहे तो महापालिका घेऊन जाईल आणि सुका पण राहिला तुमचा तर घेऊन जाईल महापालिका, असं होतं. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि त्यावेळचे आमचे विद्यमान नगरसेवक जे आमच्या सोसायटीचे मेंबर आहेत त्यांनी पण पुढाकार घेतला. आमच्या कॉलनीत असलेल्या शाळेमध्ये एक सभा घेतली. बरेच लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला, लोक त्या सभेला आली होती आणि त्यानंतर आमच्या नगरसेवकाने आम्हाला 2 डबे वेगळे दिले, निळ्या आणि हिरव्या रंगाचे डबे दिले, ज्याच्यामध्ये हिरव्यामध्ये ओला कचरा आणि निळ्यामध्ये सुका कचरा असं वर्गीकरण होतं. त्याप्रमाणे आमच्या मेंबरनी चांगला प्रतिसाद दिला आणि हे आम्ही जून 2016पासून सुरू केलं आणि आज तागायत आम्ही ते करतो आहोत आणि महापालिका त्यांची गाडी येते, त्याच्यातून हा वेगळा कचरा घेऊन जाते. ओल्या कचऱ्यासाठी आम्ही त्यांना बालडी किंवा छोटा डबा दिला होता आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी एक गोंड दिला होता. तर ते गोंड, सुका कचरा आणि झाडू घेऊन जातात. ओला कचरा ते डब्यामध्ये टाकतात आणि सुका कचरा सगळा त्या गोंडपाटामध्ये गोळा करून झाडू वगैरे मारून ते तशी सफाई करतात. आता काही वेळा समजा मिक्स कचरा वगैरे आला तर ते सफाई कामगार पण त्यांना सांगतात की तुम्ही जरा मॅडम ऐसा अलग दीजिए, हम लोग को बोला है ऐसे लेके जाने के लिए. तर तसंही होत आहे. आमच्याकडे भरपूर झाडं आहेत, म्हणजे जवळ 400 झाडं असतील आमच्या सोसायटीमध्ये. इनफॅक्ट संपूर्ण मालाडला आम्ही ऑक्सिजन पुरवतो, एवढी आमची झाडं आहेत. तर त्या झाडांचा पालापाचोळा पण भरपूर पडतो आणि हा पालापाचोळा ह्याच्यापासून खत निर्माण करता येईल म्हणून आम्ही महापालिकेचे जे OSD आहेत सुभाष दळवी यांच्या म्हणजे ते आम्हाला ॲडवाईस करत आहेत की हे कसं करायचं वगैरे. गेल्या रविवारीच आमची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये आम्ही बजेट ठेवलं होतं आणि त्यासाठी आम्ही ह्या कंपोस्टिंगसाठी बजेटचं प्रोव्हिजन केलेली आहे आणि आमच्या सभासदांनी त्याला मान्यताही दिलेली आहे. त्यामुळे लवकरच आम्ही आता पाऊस पडलेला आहे, माती थोडीशी हे झालेली आहे, म्हणजे चिकट
चिखलसारखा झालेला आहे. ती एकदा सुकली की मग ते ग्राउंड लेवल वगैरे करून आम्ही शेड बांधून ते आम्हाला साधारणतः 9 पीट्स लागतील आम्हाला, कारण एवढा आमचा कचरा आहे. तर 2 प्रकारचा कचरा असणार. एक ओला जो घरातून येणार आहे त्याचं कदाचित आम्ही बायो कंपोस्टिंग करू, आणि जे आमचं गार्डन वेस्ट आहे त्याचं आम्ही व्हर्मी कल्चर करू. अशा दोन्ही प्रकारचे करायचे आमची योजना आहे. प्रत्येक सोसायटीनं ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा असं परिपत्रक जे आहे ते महापालिकेकडून काढण्यात आलं आहे. खरं तर मुंबईतल्या डम्पिंग ग्राउंडची जी क्षमता आहे कचऱ्याची ती आता संपलेली आहे आणि त्यामुळे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा, ओला कचऱ्याचं खतनिर्मिती यांसारखे प्रकल्प राबवता येतील, तर सुका कचरा जो आहे त्याचा देखील पुनर्वापर केला जाऊ शकतो. आणि यासाठीच महापालिकेनं खरं तर प्रत्येक सोसायटीला हे परिपत्रक दिलं आहे. मुंबईतल्या अशा अनेक सोसायट्या आहेत ज्या आधीपासूनच हा प्रकल्प राबवत आहेत, मात्र ज्या सोसायट्या अशा पद्धतीनं हा ओला कचरा आणि सुका कचरा यांचं वर्गीकरण करत नाही येतं त्या सोसायटीने मात्र आता हे वर्गीकरण करणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अनिल गुरवसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.